नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपल्याला अँग्युलर मोमेंटम शिकायचं आहे. पण त्याआधी तुम्हाला एक माझा प्रश्न आहे. तुम्हाला लिनियर मोमेंटम माहिती आहे का? लिनियरचा अर्थ काय? लिनियर म्हणजे सरळ, सरळ असणारं मोमेंटम. हो माहिती आहे ना काय? तर लिनियर मोमेंटम म्हणजे P इज इक्वल टू एम मल्टिप्लाय बेबी दॅट इज P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. याला म्हणतात लिनियर मोमेंटम. अरे पण नक्की म्हणजे काय? एक छोटा दगड घेतला, तुम्हाला तो फेकून मारला, नाही लागणार. मोठा दगड घेतला, तुम्हाला फेकून मारला त्याच स्पीडने, स्पीड तोच, दगड मोठा, तो लागणार का? त्याचं मास भरपूर, मास वाढलं की मोमेंटम वाढणार, मोमेंटम वाढला की इम्पॅक्ट वाढणार. दॅट इज कॉल्ड एज मोमेंटम. जर मास कमी असेल तर व्हेलॉसिटी वाढवा, जोरात फेका, ताणून फेका, तरी पण इम्पॅक्ट वाढणार. म्हणजे फक्त मोमेंटम मासवर डिपेंड आहे तर व्हेलॉसिटीवर पण डिपेंड आहे. ठीक आहे, लिनियर समजलं. पण आता अँग्युलर, जसं सरळ जाणाऱ्या वस्तूकडे लिनियर मोमेंटम असतं, तसं गोलगोल फिरणाऱ्या वस्तूकडे पण अँग्युलर मोमेंटम असतं. एखादी वस्तू गोल 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 झुमझुम 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 फिरत असेल तर त्याच्याकडे पण एक अँग्युलर मोमेंटम असतो. लिनियरमध्ये P वापरायचे, अँग्युलरमध्ये L यूज करतात. एल फॉर लिनियर मोमेंटम. तुम्ही जे विचार करता ते नाही आहे. अँग्युलर मोमेंटम म्हणजे लिनियर मोमेंटम. आत्ता बघा, Pच्या जागी L टाकतो. ओके, मास अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये आपण मासला कशाने रिप्लेस केलेलं? मोमेंट ऑफ इनर्शिया. व्हीला कशाने रिप्लेस करणार? ओमेगा. व्ही फॉर लिनियर व्हेलॉसिटी, ओमेगा फॉर अँग्युलर व्हेलॉसिटी. हा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे ते याच्यामध्ये. पण सर्वात पहिला प्रश्न येतो की लिनियर मोमेंटमचा बेसिक फॉर्म्युला काय? हे आपण नंतर डिराईव्ह करू, पण बेसिक फॉर्म्युला बघा काय लिनियर मोमेंटमचं. आता बघा, आता लिनियर मोमेंटम आहे हे फक्त काय मासवर, व्हेलॉसिटीवर डिपेंड नाही, अजून एका गोष्टीवर डिपेंड आहे. ते कशावर आहे बघा. आता ही वस्तू, हा ऑब्जेक्ट आहे, त्याला मी फिरवतो, झुम 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 फिरला आणि मी जर सोडला तुमच्या अंगावर, दुप दुप सोडला, ओके, तर थोडंसं लागेल. आता मी काय करतो, ह्याची लेंथ वाढवतो, आता गोल गोल फिरवतो, माझ्या तोंडाला लागेल. आत्ता जर मी फेकला तर आता म्हटलं जोरात लागणार, कारण ही लेंथ वाढली. लेंथ वाढली की अँग्युलर स्पीड पण वाढणार, कारण ॲक्सिसपासून त्याचं डिस्टन्स वाढलं. अजून लेंथ वाढवतो. आता मात्र जर मी सोडला तर हा तुमचा कॅमेरा बिमेरा फोडून तुमच्या डिस्प्लेतून हा तुमच्या तोंडावर जाऊन आपटेल. याचाच अर्थ काय? लिनियर मोमेंटम हे अँग्युलर मोमेंटम हे लिनियर मोमेंटम मल्टिप्लाय बाय डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन याच्यावर डिपेंड आहे. जेवढं डिस्टन्स, जेवढं आरची व्हॅल्यू वाढवाल तेवढा लिनियर मोमेंटम वाढणार. P म्हणजे काय? मास इंटू व्हेलॉसिटी. याच्याकडे मास आहे, याला लिनियर व्हेलॉसिटी, दोन्ही पण आहे. पण आरवर पण डिपेंड आहे, म्हणजे ह्या लेंथवर पण डिपेंड आहे. जेवढी लेंथ वाढणार तेवढा अँग्युलर व्हेलॉसिटी वाढणार. ओके, आता अँग्युलर मोमेंटमची कन्सेप्ट तुम्हाला समजली. आता जनरली हे क्रॉस साईन जेव्हा काढतो, 11च्या वेक्टर लेसनमध्ये क्रॉस साईन काढलं तर PR साईन थिटा असा मॅग्निट्यूडमध्ये इन मॅग्निट्यूड असा फॉर्म्युला तयार होतो. आता तसा 12ला जास्त याचा यूज नाही आहे. आता जो डिराईव्ह करायचा आहे तो हा, डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर व्हेलॉसिटी दॅट इज L विथ अँग्युलर व्हेलॉसिटी दॅट इज ओमेगा. याच्यामध्ये रिलेशन शोधा. याच्यामध्ये रिलेशन काय? L इज इक्वल टू I ओमेगा. हेच प्रूफ करायचं आहे. चला तर प्रूफ करायला स्टार्ट करूया. कन्सिडर करा एक बॉडी आहे, त्या पूर्ण बॉडीचं मास आहे कॅपिटल M. पूर्ण बॉडीचं मला अँग्युलर मोमेंटम काढायचं. ही अशी फिरते म्हणजे Lची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, बॉडीला काय धड शेप नाही, काय नाही. मग एक काम करतो, मी एक एक पॉईंट घेतो यातले. असे एक एक पॉईंट मी एकत्र केले तर पूर्ण अख्खी बॉडी तयार होईल. मी जनरली फॉर द सेक ऑफ युअर कन्व्हिनियन्स आय विल टेक ओनली 3 पॉईंट्स. दिस विल पॉईंट M1, दिस विल पॉईंट M2, दिस विल पॉईंट M3. इट्स नॉट पॉईंट, इट्स द मास. मास M1 ॲक्सिसपासून R1 डिस्टन्सवर आहे, M2 R2 डिस्टन्सवर आहे, M3 R3 डिस्टन्सवर आहे. ओके, आता हे प्रत्येक मासचा मी लिनियर व्हेलॉसिटी जर काढला, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ ईच मास V1 इज इक्वल टू R1 ओमेगा. ओके, V2 इज इक्वल टू R2 ओमेगा. V3 घेत नाही. ओके, V3 इज इक्वल टू R1 ओमेगा डॅश 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 डॅश. असे भरपूर मारणाचे पॉईंट असतील. त्याच्यानंतर बघा, उसके बाद लिनियर, तर प्रत्येकाचा मी लिनियर मोमेंटम काढतो. लिनियर मोमेंटम ऑफ
each particle or each mass. P1 is equal to m1 v1. मास वेगळी आहे, व्हेलॉसिटी वेगळी आहे. इथे ओमेगा ओमेगा सेम का ठेवलं? कारण अख्खी बॉडी एकाच व्हेलॉसिटीने फिरते म्हणून. P2 is equal to m2 v2. P3 is equal to m3 v3. ॲक्च्युअली ऐसे n नंबर ऑफ पार्टिकल आहेत. ओके, लिनियर वेलोसिटी झाली, लिनियर मोमेंटम झाला. उसके बाद एंगुलर वेलोसिटी. एंगुलर velocity of each particle. ओके, प्रत्येक पार्टिकलचा आपण अँग्युलर वेलोसिटी घेऊ. ओके, L1 इज इक्वल टू R1 क्रॉस R1 काय? R1 P1 आहे. दुसरा L2 R1 मल्टीप्लाय बाय P2. ओ सॉरी, थर्ड L3 R3 P3 डॅश 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 डॅश. असे सगळ्या बॉडीचं जर तुम्ही मोमेंटम एकत्र गोळा केलेत आणि डब्यात भरलेत तर पूर्ण अख्ख्या बॉडीचं मोमेंटम भेटेल. देअरफॉर L1 दॅट इज R1 P1, L2 R2 P2, L3 R3 P3. ओके, P1 काय? P1 काय? M1 V1 आहे. ओके, P1 काय? M1 V1 आहे. पण V1 काय? V1 ची व्हॅल्यू इथे ठेवा, V2 ची व्हॅल्यू इथे ठेवा, V3 ची व्हॅल्यू इथे ठेवा. ओके, मग R1 तसंच राहील. P1 हे M1 झालं आणि V1 म्हणजे काय? हे किती आहे? R1 ओमेगा प्लस R2 तसंच ठेवतो. P2 हां P2 काय? M2 आणि V2 काय? R2 ओमेगा. तसंच बाकीचं पण येईल. R3 M3 R3 ओमेगा डॅश डॅश डॅश. ओके, जवळ समाप्त होत आलंय. R1 इंटू R1, R2 इंटू R2, R3 इंटू R2 रो. आता बघा स्टेप इथे लिहितो. R1 इंटू R1 R1 स्क्वेअर, R1 M1 ओमेगा. ओके, R2 इंटू R2 R2 रो, R1 स्क्वेअर M1 इंटू ओमेगा प्लस इकडचं पण तसंच R3 स्क्वेअर M1 इंटू ओमेगा डॅश डॅश डॅश. सगळ्यांमध्ये कॉमन काय? ओमेगा ओमेगा ओमेगा. ओके, R1 स्क्वेअर M1 आत राहिला, ओमेगाला बाहेर काढला. R2 स्क्वेअर M1 ओमेगाला बाहेर काढला. 1 1 2 2 3 3 ब्रॅकेटच्या बाहेर ओमेगा. ओके, याचा आन्सर काय? I1. याचा आन्सर काय? I2. याचा आन्सर काय? I3 ब्रॅकेटच्या बाहेर ओमेगा. असे सगळे मोमेंट ऑफ इनर्शिया एकत्र केले की एक I तयार होईल आणि दुसरा ओमेगा तयार होईल. समजलं? अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय ओमेगा. ट्रिक बघा, ट्रिक शॉर्ट ट्रिक ही पण तुमच्या नोटबुकमध्ये लिहा कसं प्रूव्ह करायचं. आता बघा, पार्टिकल काय M1 M2 M3 R2 असं झालेलं आहे. पहिलं काय करायचं? V R ओमेगा, त्याच्यानंतर P MV ही V व्हॅल्यू इथे टाकायची. V व्हॅल्यू इथे टाकली तर R ओमेगा. त्याच्यानंतर P कशात ठेवायचा? L इज इक्वल टू RP. ही P व्हॅल्यू इथे ठेवायची. R तसाच ठेवायचा. P ची व्हॅल्यू म्हणजे काय? MR ओमेगा. L इज इक्वल टू R इंटू R स्क्वेअर M ओमेगा. L इज इक्वल टू R स्क्वेअर M म्हणजे I मल्टिप्लाय बाय ओमेगा. ही ट्रिक लक्षात ठेवा. का माहिती आहे? याच्या पुढे फक्त 1 2 3 डॅश डॅश डॅश. याच्या पुढे फक्त 1 2 3 डॅश डॅश डॅश. बाकी सगळं सेम. पटकन लिहून घ्या, पॉज करा व्हिडिओ आणि पुन्हा रिपीट करा, पुन्हा प्रॅक्टिस करा. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत गुड बाय.